ओके, हेलो, नमस्कार. मैं प्रदीप दैवज्ञ, अध्यक्ष श्वेतस्वप्न कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. रिडेव्हलपमेंटच्या 2019च्या GR अंतर्गत ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी तिथे लिहिलेलं होतं की नियम बनवलेला आहे की वेबसाईट सोसायटीची रिडेव्हलपमेंट फेजमध्ये असणं अत्यंत अनिवार्य आहे. त्या संदर्भात रेझोल्युशन पण पास केलेलं होतं सोसायटी मीटिंगमध्ये. तर त्याच्या अंतर्गत सोसायटीने वेबसाईट बनवलेली आहे. ठीक आहे, हा वेबसाईटचा ॲड्रेस आहे. सर्व सदस्यांना नोटिसेस पाठवलेल्या आहेत याबद्दल. इथं ही आपली वेबसाईट आहे सोसायटीची. आता ही सध्या फ्री डोमेनवर आहे. याचे काही चार्जेस सध्या नाही आहेत. पण जेव्हा सोसायटीमध्ये फंड्स येतील तेव्हा वेबसाईट ऑनलाईन आणली जाईल, डोमेनवर आणली जाईल व तिचा हँडलिंग चार्जेस आणि स्पेस आणि डोमेनचा वगैरे बराच खर्च असतो, तो पास करण्यात येईल. ठीक आहे, याचा इयरली खर्च असतो आणि हँडलिंग चार्जेस असतात. ठीक आहे, ते लावून देण्यात येतं. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, वेबसाईटची रिव्ह्यू देतो. हा होम पेज आहे वेबसाईटचा. आपला फोटो आहे बिल्डिंगचा आणि नाव आहे. सगळ्यांना माहिती आहे एमर्जन्सी आहे सोसायटीमध्ये लागू केली आहे, कारण की सोसायटीचा काही भाग सोसायटी कोसळायला सुरुवात झाली आहे. थोडा 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 भाग तिचा पडायला लागला आहे. भेगा गेल्यात मोठ्या मोठ्या. म्हणून ते एमर्जन्सीमध्ये आहे. ठीक आहे, तर इथे त्याच्यामुळे एमर्जन्सी लिहिलं आहे, बँड सोसायटीज इन एमर्जन्सी. ओके, आता इथे मेन्यू आहे, रिडेव्हलपमेंट झोन, नोटीस बोर्ड, पेजेस आहे. ते तिथे तुम्हाला माहिती मिळेल. न्यूज, डाउनलोड्स, मेंबर स्टेटस, कंप्लेंट झोन, कॉन्टॅक्ट अबाउट व्हिडिओ आणि इव्हेंट्स, लॉग इन. आता याची सर्व माहिती देतो तुम्हाला. सगळ्यात मेन आहे ते खाली ठेवलेले आहेत पेजेस. इथून तुम्ही डायरेक्ट जाऊ ॲक्सेस करू शकतात. बटन्स दिलेले आहेत, रिडेव्हलपमेंट स्टेटस, नोटीस बोर्ड, मेंबर, डाउनलोड, लेटेस्ट न्यूज, कंप्लेंट झोन आहे. महत्त्वाचे 6 पेजेस इथे त्याच्यासाठी बटन दिलेले आहेत. ओके, इथून तुम्ही डायरेक्ट पेजेसवर ॲक्सेस करू शकता. नंतर खाली आले की तुमचा नोटीस बोर्ड आहे इथे दिलेला. ठीक आहे, याच्यावर लेटेस्ट नोटीस लागतील व त्याचा स्टेटस लिहिला जाईल. काय आहे बाबा, आता काल मीटिंग झाली, जनरल मीटिंग, ऑनलाईन सभा घेण्यात आली. ती कंप्लीट झालेली आहे मीटिंग व त्याच्यावरती ऑब्जेक्शन काय असल्यास, कोणाला काय ऑब्जेक्शन असेल तर ते रजिस्टर करू शकतात. त्याचे डेडलाईन पण दिलेले आहे तिथे. 3 डिसेंबर 12पर्यंत इथे ऑब्जेक्शन नमूद करू शकतात. काय झालं, अजेंडा वगैरे सगळ्यांना शेअर केला होता. रेझोल्युशन काही पास केलेले आहेत त्या मीटिंगमध्ये. तर प्रशासन नियुक्त करण्याचं रेझोल्युशन इथे सांगितलं होतं पास होईल. प्रशासनाला देण्यात येईल सोसायटी, त्याचा अर्ज केला जाईल व हे इथे लिहिलेलं आहे कोण खर्च वगैरे काय असेल प्रशासनाचा तो कोणते मेंबर देतील. जे सहकार्य नाही करत ते मेंबर प्रशासनाचा खर्च देतील काय असल्यास खर्च. ठीक आहे, म्हणजे काही सही देत नव्हते. ब्लॉक नंबर 1, 203, 301 यांची गव्हर्नमेंटला तक्रार करण्यासाठी. आता तक्रार करण्यासाठी तो व्हिडिओ बनवावा लागेल. व आम्ही का सोसायटीने त्यांना दोषी ठरवलं आहे व का मेंबरशिप टर्मिनेशनचा प्रस्ताव त्यांच्यावर घेतलेला आहे, कशा प्रकारे त्यांनी नियम व कायदे तोडलेले आहेत, कशा प्रकारे नोटिसेसला उत्तर दिलेलं नाही आहे, हे सगळं तो व्हिडिओमध्ये स्पष्ट मला आता बनवावं लागेल. ते सगळं झालं तो व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करण्यात येईल. त्याला 1-2 दिवसाची डेडलाईन देण्यात येईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी आणि नंतर तो तक्रार त्यांची दाखल करण्यात येईल. त्या ब्लॉक नंबर 2ला पण नोटीस दिलेली आहे, ते पण सही करत नाही आहेत. तर त्याची पण तक्रार लवकरच होईल. त्यांना नोटीस पाठवण्यासाठी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मागितलेत त्यांनी, काय अजून दिलेले नाही आहे कॉन्टॅक्ट नंबर मला. ठीक आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आल्यावर त्यांच्या घरी नोटीस जाईल. कोण आहे त्या अनिता विपुल जैलच्या नावावर ब्लॉक आहे ना तो, त्याच्या घरी नोटीस जाईल सोसायटीची, बाबा सही करून दे म्हणून. अजून आलेले नाही आहे सही म्हणून. ठीक आहे, त्याची पण डेडलाईन तर मागची गेलीच होती. आता याची डेडलाईन आहे ऑब्जेक्शन घ्यायची 3 डिसेंबर इथे दिलेली आहे, घेऊ शकतात. तर हा दुसरा एक नोटीस होती 13 तारखेची, सही न करणाऱ्यांची मेंबरशिप टर्मिनेशन बाबत वगैरे त्याचं रिसॉल्विंग आहे.
तिची तक्रार होईल. आता व्हिडिओ तर बनवावा लागेल ना, रजिस्टर व्हिडिओ मागेल. कसं का ऑब्जेक्शन घेतलं बाबा तुम्ही सोसायटीने, याला सगळं दाखवावं लागेल ना. तो व्हिडिओ आता बनेल. ठीक आहे. आता प्रत्येक नोटीसच्या खाली जिथे काय मंजूर झालं रेझोल्युशन इथेच दिलं जाईल. मीटिंगचा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, तो टाकलेला आहे सोशल मीडियावरती, यूट्यूब चॅनलवर सोसायटीचा. इथूनच ॲक्सेसेबल आहे तो. इथं बटन दाबलं तुम्ही, हे बघा डायरेक्ट व्हिडिओ लागला. इथं तुम्ही बघू शकतात. ठीक आहे ना. करण गावकर काका आले होते फक्त, बाकी कोणी नाही आलं. तर आता इथे तुम्ही तसा व्हिडिओ बघू शकतात जाऊन, काय ठरलं काय नाही. तिथं कॉमेंट्समध्ये ऑब्जेक्शन पाहिजे तर तुम्ही बोलू शकतात. काही करा, सगळीच व्यवस्था करून दिली आहे सोसायटीला. ठीक आहे. आज दुसरी नोटीस आहे, स्टेटस रिसॉल्विंग. काय ठरलं बाबा रेझोल्युशन, काय उत्तर दिले नाही वगैरे तुम्ही वाचू शकतात. ठीक आहे. 2 नंबरला पण नोटीस पाठवली होती, त्याने पण काय उत्तर देत नाही ते. ओके. नंतर हा रेझोल्युशन होता प्रशासन लावण्याबाबत. तर इथे अपडेट केलेलं आहे रेझोल्युशन, हे पास झालं. याच्यावर नाही ऑब्जेक्शन घेऊ शकत कोणी. आता ह्याच्यावर फक्त अवेलेबल आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी मुभा दिलेले आहे. आता याच्यात खाली आलं नोटीस बोर्डच्या खाली की इथं व्हिडिओची आहे, इथं व्हिडिओ ॲक्सेस आहे डायरेक्ट दिलेला. व्हिडिओ बघू शकतात तुम्ही सोसायटीचे यूट्यूबचे. त्यानंतर इथे लेटेस्ट न्यूज दिलेला आहे, काय न्यूज असेल सोसायटीची इथे टाकण्यात येईल. त्या दिवस बिल्डरला फोन केला होता, ते बोलले सह्या देत नाही तुमचे लोक. म्हटलं मी नोटीस पाठवून भाऊ सह्या देत नाही, ते काय करायचं. तर म्हणतो मी बघतो. तर त्या गोष्टीला झाले 15 दिवस, त्यांचं चालूच आहे अजून बघणं. त्यापेक्षा सोसायटीने ॲक्शन घेतलेली परवडते. त्याच्यामुळे सोसायटीने नोटिसेस पाठवून इमिजिएटली ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर लवकरच कळेल काय होतं ते. आता प्रशासन काय बोलतं बघू आता. ठीक आहे. नंतर त्याच्या संदर्भातच मी इथे टाकलेली होती दुसरी न्यूज की फायनल वॉर्निंग दिलेली आहे. आता ही सगळी फायनल वॉर्निंग आहे, याच्या बाहेर आता काय होणार नाही, ॲक्शन घेतली जाईल सरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं की तुम्हाला इन्स्टंट कंप्लेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. इथं तुम्ही इन्स्टंट कंप्लेंट करू शकता सोसायटीचं काय रेझोल्युशन वगैरे काय तुम्हाला वाटलं आवाज चुकीचं आहे. तर इथं नाव वगैरे लिहायचं, ईमेल कंपल्सरी आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. इथं मोबाईल वगैरे टाकायचा आणि तुमच्या कंप्लेंटचं डिस्क्रिप्शन लिहायचं, हवा असंच रेझोल्युशन आहे, मला या ॲक्ट अंतर्गत हे चुकीचं वाटतं आहे. ॲक्टची तिथे स्पष्टीकरण पाहिजे, नुसतं तिथं लिहून चालणार नाही. कोणत्या ॲक्टच्या अंतर्गत चुकीचं सोसायटी वागलेली आहे तिथे लिहून द्या. या ॲक्टचा ह्या सेक्शनच्या अंतर्गत हे बसत नाही तर लिहून द्या. सोसायटी त्याचा अभ्यास करेल व त्याच्यावरती नेक्स्ट मीटिंगमध्ये आपण निर्णय करूया. ॲक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. हवेमध्ये केलेले जर का फालतूची कंप्लेंट आली सोसायटी, तिला चार्जेस लागतील, 1000 रुपये चार्ज लावणार तिथे. तर तो नियम अपडेट होईल इथे नाही आहे अपडेट व्हायला, तरी कुठेतरी ॲडजस्ट करेन मी तिथं. इथं लिहून येईल, इथं काहीतरी लिहून येते, बॉक्सच टाकेन इथे, अपडेट करेन तिथं. चुकीचं कंप्लेंट केली तर 1000 रुपये फाईन म्हणून. ठीक आहे. तर हे झालं तुमचा इन्स्टंट कंप्लेंट सेक्शन. नंतर फॉलो आज तुम्ही सोशल मीडियावर डायरेक्ट जाऊ शकता सोसायटीच्या. इथे इंस्टाग्राम आहे. ठीक आहे ना. इंस्टाग्रामवर चेक करू शकतात अपडेट. फेसबुकला पण तुम्ही जॉईन होऊ शकता सोसायटीला. फेसबुक आहे, अजून पेज नाही बनवलं, फेसबुकचं पेज पण बनेल थोड्या दिवसात. इथे इंस्टाग्राम अकाउंट अजून अपडेट करायचे पहिले तर आपली हे गरजेचं होतं करणं. वेबसाईटच बनते पहिले, मग सोशल मीडिया अपडेट होईल. आता हे इथे ट्विटर अकाउंट टाकणं आहे. ट्विटर अकाउंट अजून ओपन नाही झालं, हे करेन ओपन. ठीक आहे. इथं पण तुम्ही सोशल मीडिया थ्रू जॉईन होऊ शकता सोसायटीला. तर इथे यूट्यूबला आपला यूट्यूबचा अकाउंट आहे. ठीक आहे. श्वेत स्वप्न टाकलं की हाच व्हिडिओ येणार, अपडेट झालेला आहे तो. ठीक आहे ना. फक्त श्वेत स्वप्न तर सर्चमध्ये टाकलं की सोसायटीचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. इथं असा आपला व्हिडिओ आहे टाकलेला. इथे काय बोलायचं बोलू शकतात. हॅलो मुभा दिलेली आहे. ठीक आहे. मुभा दिलेली आहे बोलायला. ओके. झाला सोशल मीडिया, बस संपला. आता खाली काय नाही, खाली माहिती आहे दिलेली, ते अपडेट होईल, अजून अपडेट करायची आहे. इथून सोशल मीडिया लिंक्स. ठीक आहे. झाली. आता आपण रिडेव्हलपमेंट सेक्शनमध्ये जाऊया. महत्त्वाचं सगळं मेनूची माहिती देतो तुम्हाला. तर रिडेव्हलपमेंटमध्ये काय चालू आहे,
आपण डेव्हलपरचं नाव आहे ते दिलेलं आहे, कोणाला डेव्हलप करायला दिली आहे. काय झाली होती प्रोग्रेस आपली जनरल मीटिंगमध्ये. मीटिंग्स झाल्या नंतर कॉन्सेंट दिलं त्यांना 100% मेजॉरिटीने, सर्व सदस्य उपस्थित होते. फ्री कॉन्सेंट पण आपण त्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंतर्गत बोलू शकतो, एवढं ते व्यवस्थित आपण दिलेलं होतं. सर्व सदस्य एकत्र होते. त्याला हायर केलं, बिल्डरला हायर केलं गेलं. नंतर त्यांनी कन्व्हेन्स डीड करून दिली बिल्डरने, त्याचा खर्च 1 रुपया पण आपण दिलेला नाही, त्यांच्यातर्फे होती कन्व्हेन्स करून देणं. ठीक आहे, त्याने सुंदर आणि व्यवस्थित आणि सुंदर त्याने कन्व्हेन्स करून दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर MOU त्यांनी दिलं होतं सोसायटीला, सोसायटीच्याच मागणीवरून MOU दिलं होतं. काही सदस्य म्हणत होते सबूत पाहिजे, लिहून पाहिजे, तर ठीक आहे त्याने लिहून दिलं प्रामाणिकपणे. ठीक आहे, त्याची 9 तारखेला मीटिंग घेतली गेली. 28पर्यंत सर्वांसमोर बिल्डरने स्वतः समजून सांगितलं होतं, ठरलं होतं सोसायटीचं की नवीन MOU आल्यावरती सोसायटीचे सर्व सदस्य तिथे साईन देतील. ठीक आहे, त्याच्यानंतर MOUसाठी पण मीटिंग घेतली गेली. ते MOU जे दिलं होतं अपडेट करायला, अपडेट होऊन एक कच्चं MOU बनवलं गेलं पहिले. ठीक आहे, त्या कच्च्या MOUला फायनल केलं गेलं, त्याच्यासाठी मीटिंग घेतली गेली. ते फायनल झाल्यावरती मग मेन MOUवरती सोसायटीने साईन करण्यासाठी सगळं प्रोसेस केली होती. तर त्याच्यामध्ये आता मेजॉरिटी गेले 51% नियमाप्रमाणे. ठीक आहे, आता ते तर गेलेली आहे, रिडेव्हलपला बिल्डिंग गेलेली आहे. व वकिलांना पण विचारलं मी की अब काय काय आहे का, अजून 6 जणांनी सह्या झाल्या, 4 जण आहेत का, काय आहे का, नाही बोलले काही प्रॉब्लेम नाही. 6 जणांच्या सह्या तुमच्या GRच्या अंतर्गत 2019 रिडेव्हलपमेंटच्या GRच्या अंतर्गत तुमची बिल्डिंग ही डेमोलिशला पण आरामात जाईल, एवढी तुमच्याकडे मेजॉरिटी आहे आता. ठीक आहे, तर आता त्याची प्रोसेस चालू आहे, होईल आता ते बघू. आता पहिले काय होतं याच्यात, प्रोसेस चालू आहे. आता जे सही देत नाही त्यांनी तर नियम व कायद्यांचे उल्लंघन केले, तर अशा सदस्यांची केली आहे, चालू आहे प्रोसेस. सगळं ऑनलाईन आहे, सगळं दिसतंय, ट्रान्सपरन्सी ठेवली आहे, नोटिसेसमध्ये सगळं लिहून दिलं आहे. व्हिडिओज पण आता बनवणार, त्यांच्या मेंबरशिपवर ऑब्जेक्शन कसं घेतलं गेलं वगैरे. ठीक आहे, सगळं अपडेट ठेवलं जाईल. आणि त्याच्यावरती तुम्हाला सोय पण करून दिली आहे, कंप्लेंट करायची, तुम्ही कंप्लेंट करू शकतात, सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. ठीक आहे, आता फर्दर प्रोसेससाठी थांबलो आहे. आता बघू, आता यांचं जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये जाईल, सही करत नाही तेव्हाच काहीतरी निर्णय करता येईल. कारण की आपल्याला एवढा मोठा निर्णय नाही घेऊ शकत, आपण नाही घेऊ शकत, कारण की ते सगळी गव्हर्नमेंटचे हक्क आहे. जर का सोसायटी नसेल काय करू शकत तर गव्हर्नमेंट जरूर करून देईल. ठीक आहे, तर तो होता रिडेव्हलपमेंटचा सेक्शन. ओके, आता हा नोटीस बोर्ड सेक्शन आहे, तर तुम्ही नोटीस बोर्ड वाचू शकतात, लाईव्ह नोटीस. ओके, आता इथे तुमचा लाईव्ह नोटीसचा स्टेटस येईल. आता ही कंप्लीट झालेली आहे स्टेटस. ठीक आहे, इथपर्यंत याचं स्टेटस आहे डेडलाईनपर्यंत. ठीक आहे, तर हे झालेलं आहे, तर लिहून झालेलं रेझोल्युशन्स वगैरे ठरवलेले आहेत. त्याला ऑब्जेक्शन डेडलाईन दिलेली आहे 3 डिसेंबर 12पर्यंत. कोणाला काय ऑब्जेक्शन घ्यायचे घ्या, पण ॲक्ट्स आणि अंतर्गत लिहिलेलं असलं पाहिजे, नाहीतर मी सरळ पेनल्टी लागेल त्याला 1000 रुपयाची, सोसायटीचा वेळ वाया घालवला म्हणून. ओके, ही मीटिंग होती झूमची. मीटिंगचा अजेंडा कंप्लीट केला आहे. आता फक्त बिल्डरला भेटायचं आहे 1 दिवस जाऊन. त्यांनी काल फोन नाही उचलला, काल केला होता, बिझी होत वाटतं. जसं त्यांना वेळ भेटेल तसं सोसायटीचे कमिटीत जाऊन त्यांना भेटेल व सर्व माहिती देईल. असं चाललं आहे आमचं. असं जी मीटिंग होईल त्याची इथे लिंक तुम्हाला देण्यात येईल, काय झालं मीटिंगमध्ये म्हणून. सगळं व्हिडिओ रेकॉर्ड असतील, मंजूर झालेले रेझोल्युशन्स त्या मीटिंगमध्ये. ठीक आहे, आता हे लाईव्ह नोटिसेस आहेत, ह्या जेव्हा कंप्लिटेड होतील, असं स्टेटस कंप्लीट होईल त्याची डेडलाईन संपेल, हे सगळ्या डाउनलोड सेक्शनमध्ये ट्रान्सफर होतील नोटीस. व इथे दुसऱ्या नवीन जे रिसॉल्विंग नोटिसेस असतील, ॲक्टिव्ह नोटिसेस, तेच राहतील. फक्त 3 नोटिसेस राहतील या पेजवरती, 2 रिसॉल्विंग आणि 1 ॲक्टिव्ह नोटीस. ठीक आहे, 2 किंवा 3 किंवा 4 ठेवू, 4 ठेवीन, 1 ॲक्टिव्ह आणि 2 रिसॉल्विंग आणि 1 कम्प्लिटेड, असं 4 ठेवीन. सर 4 ठेवूया, 4 व्यवस्थित राहतं. ठीक आहे, तर हे झालं नोटीस बोर्ड. इथे सगळी माहिती तुम्हाला मिळेल, सोसायटीची काय करते, सोसायटी कसं करते,
तुम्हाला त्याची कॉपी पाहिजे तर इथे डाउनलोड नोटीसवर तुम्ही क्लिक करणार, डाउनलोड सेक्शन येईल. ओके, या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्ही सगळं तिथे लिहिलेलं आहे. नोटिसेसची हिस्ट्री मिळेल तुम्हाला, ॲक्टिव्ह नोटिसेस कोणत्या आहेत तिथे त्याची माहिती मिळेल. ओके, बायलॉज, मॉडेल बायलॉज, ॲक्ट्स महत्त्वाचे सोसायटीचे, इथे सगळी माहिती तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर झाला नोटीस बोर्ड. ओके, डाउनलोड नोटीस इथं स्पष्ट तिथं बटन दिलेलं आहे, दाबलं की डाउनलोड करा नोटीस. ओके, आता नंतर न्यूज सेक्शनमध्ये जाऊया आपण. काय डायरेक्ट तुम्ही इथून पण जाऊ शकतात. हे बघा न्यूज सेक्शन. आता न्यूजमध्ये आलात तुम्ही की सोसायटीच्या न्यूज मिळतील तुम्हाला, ब्रेकिंग न्यूज काय चाललं आहे बघा. बिल्डर इज टेलिंग मेंबर इज नॉट सायनिंग MOU. 13 तारखेला ही आपण अपडेट केली होती. जसं बिल्डरने सांगितलं MOUवर न देत सही, तसंच सोसायटीने धडाधड नोटिसेस पाठवलं, फायनल वॉर्निंग सोडलेली आहे सदस्यांना. इथं सगळं लिहिलेलं आहे, इन्फॉर्मेशन वाचू शकतात पूर्ण. कशा प्रकारे हे परेशान करून राहिले, डिस्टर्ब करतात सोसायटीला, अडथळे आणतात, भांडण करतात, धमक्या देतात, दमदाटी करतात, सगळं लिहिलेलं आहे तिथे. कशा प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे काही सदस्यांचा. आपण केलेले, सिद्ध केलेले सगळं, जे काय समोर आले नाही वगैरे तर ते सिद्ध होऊन गेलं. ते खोटं करतात, मुद्दाम करतात, जाणून बुजून करतात. ठीक आहे ना. तर आता रजिस्टर आपण निर्णय घेईल याच्यावरती. त्याच्या हातात निर्णय, आपल्या सोसायटीच्या हातात तर तेवढं काय असतं नाही. असतं तर बरं झालं असतं, पण नाही आहे. हरकत नाही मॅम, देईल. कारण की मागची पण तक्रार मी केलेली तर आपल्याला त्याने रिस्पॉन्स दिला होता सोसायटीला. ओके, तर हा झाला न्यूज सेक्शन. नंतर तुमचा डाउनलोड सेक्शन. ठीक आहे, डाउनलोडमध्ये गेला तुम्ही की तुम्हाला मगाशी दाखवलं मी, तो सेक्शन येतो कसा वापरायचा सांगतो. तर इथे डाउनलोड आला तर हे जे फोल्डर्समध्ये आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ते लॉग इन करावं लागेल, साईनअप करावं लागेल, तेव्हा तुम्ही फोल्डरचे ॲक्सेस करू शकतात, डॉक्युमेंट्स. ओके, नंतर इथे तर तुम्हाला बायलॉज वगैरे मिळतील सोसायटीचे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट्स मिळतील जे महत्त्वाचे आहेत ते. फॉर एक्झाम्पल आता 1960 ॲक्ट आहे. ठीक आहे, आता याच्यात तुम्हाला सगळी माहिती मिळेल. प्रेस करा तिथे, दाबलं की लगेच उघडते. क्लिक केलं तिथे की अख्खी कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची माहिती आहे, त्या अख्खी माहिती आहे. तर याच्यामध्येच मला लिहिलेलं होतं स्पष्ट की लीडरशिप, अध्यक्षाचे राईट्स काय आहेत ते. सगळं तिथे लिहिलेलं आहे. कशा प्रकारे अध्यक्षाला 100% मॅनेजमेंटची जबाबदारी असते, कमिटीची लीडरशिप त्याच्याकडे असते, काही झालं तर अध्यक्षाची जबाबदारी असते. हे सगळं लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे तो कधी काही करू शकतो सोसायटीच्या हितासाठी. अध्यक्ष रात्री 12 काय रात्री 3ला काय कधीही काही करेल, मेसेज करेल, काही करेल तो सोसायटीच्या हितासाठी. त्याचप्रमाणे मी वागलो, सोसायटीच्या हितासाठी सगळं केलं. आणि तरी पण काही सदस्य म्हणतात मेसेज करतो रात्रीचा, मेसेज करता है तो इतना बोलता है. अरे बाबा, त्या राईट्समध्ये या कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट काय म्हणतो, इथे जाऊन वाचा. सोसायटीच्या हितासाठी अध्यक्षाला भरपूर काय काय करावं लागतं. कारण की काही झालं तर पहिल्या अध्यक्षाला पकडलं जातं. जेव्हा मी तक्रार केली होती त्या तक्रारीमधनं मला नमूद करून आलं होतं, माझं नाव टाकलं तिथे त्यांनी. अध्यक्ष प्रदीप दैवज्ञ, तुम्हाला संदेश आहे, जा नियम वाचा. स्पष्ट त्याने लिहिलेलं होतं, सगळ्यांना शेअर पण केलं मी. त्याच्यामुळे काही झालं तर जबाबदारी हे अध्यक्षाची असते, कमिटीच्या लीडरची असते. ठीक आहे ना. त्याच्यामुळे सगळं सोसायटीच्या हितामध्ये 100 मेसेज पाठवीन मी, 1000 पाठवीन. मला त्याची मॅनेजमेंटची राईट्स गव्हर्नमेंटने सोपवलेली आहे. त्याच्यामुळे काय कोण बोलत असेल, मेसेज करतो, हे करतो, ते करतो, जा गव्हर्नमेंटला बोला. मला नका हे करू, दबाव टाकू, माझ्यावर नका दबाव टाकू. काही सदस्य बोलतात, अरे तू मेसेजमध्ये एवढा बोलला म्हणून कोणी सही देत नाही. अरे कसले सही देत नाही मी बोलला म्हणून. त्यांना बिल्डिंग अडवायची आहे, स्पष्ट सिद्ध केलं की नाही आता मी, बिल्डिंग अडवायची आहे त्यांना म्हणून. नोटीस पाठवल्या, एक तयार नाही समोर यायला. याच्यावरून सिद्ध झालं ना ते खोटे करत होते आणि मी सत्य बोलत होतो, सत्य करत होतो, सोसायटीच्या तर्फे उभा होतो नेहमी. बोलतात मला मेसेज करतो म्हणून. नेव्हर माइंड, मला माहीत होतं असं आपल्याकडे सगळे राईट्स वगैरे दिलेले आहेत. आपण नियमाप्रमाणे जाऊया, याचं बरोबर सत्य समोर येईल. आलं सत्य समोर. बिल्डिंग अडवायचा प्रयत्न करतात.
असं म्हणजे हे सगळं आपण 1960 ॲक्टच्या अंतर्गत केलेलं आहे. काही हव्यामध्ये मी बोललेलो नाही आहे कोणाला. एव्हरी टाईम काही बोललो आहे ते ॲक्टच्या अंतर्गतच बोललेलो आहे. ठीक आहे. तर आता हा होता इंडियन कॉन्ट्रॅक्टर. आता तुम्हाला ते टेरेसचं माहिती तर मला कुठून मिळाली? या या ॲक्टमधनं मला माहिती मिळाली. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स रेग्युलेशन ऑफ द प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन सेल मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर ॲक्ट 1963. हा जो ॲक्ट आहे याच्यात स्पष्ट असं लिहिलेलं आहे की तुमच्या सोसायटीचा टेरेस, तुमची ओपन स्पेस हा कोणताच बिल्डर विकू शकत नाही. स्पष्ट लिहिलं याच्यामध्ये. वाचा तो ॲक्ट पूर्ण. खूप काही तुम्हाला दिसेल ॲक्टमध्ये की अच्छा अच्छा असं आहे. सोसायटीच्या ओपन स्पेसवर कोणीच कंट्रोल करत नाही. ते सोसायटीच्या ओपन स्पेस ह्या सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या असतात, त्यांच्या नावे रजिस्टर असतात. मग ते ब्लॉक नंबर 300 कशी काय बोलली की अरे मी खरेदी केलं आहे बिल्डरकडनं टेरेस. स्पष्ट खोटं बोलते ते. मला सगळं माहीत होतं. मी एवढं ओरडून बोलत होतं अरे फसवणूक करते, मुद्दाम करते. कोणी ऐकायला तयार नाही. आता बघा ॲक्टमध्ये आहे, जाऊन लिहिलेलं आहे तिथे. जा बघा ॲक्टमध्ये काय मी बोलत होतो का, चुकीचं बोलत होतो का. म्हणून तर तिला आपण बोलत होतो ना सारखं, बाबा तू हे कर ते कर, चुकीचं वागते तू. ऐकत नाही बिलकुल. किती समजवलं. मला माहीत होतं ते अडवणार बिल्डिंग, पुढे जाऊन परेशान करणार बिल्डिंगला. ती काय बिल्डिंग अडवते, त्याला बिल्डिंग तिला अडवेल. बरोबर ना. चुकीचं वागतो तो कशाला बाबा आमच्या इथे राहतात. का सोसायटीने का अलाव करावं असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना? हे सोसायटीने स्वतःला प्रश्न विचारावा प्रत्येक मेंबरने. हा सदस्य आपले रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळा आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, अशा सदस्याला का ठेवावं सोसायटीमध्ये? हा पुढे पण सोसायटीच्या विकासामध्ये अडथळा आणणारच ना. आत्ता तर समोर दिसते अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात ते. तर मग ह्याच्या पुढे पण ते प्रयत्न करतील. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा. कारण की मे बी रजिस्ट्रारने उद्या मी कंप्लेंट टाकली की तो सर्व सोसायटीला पण बोलवेल की यांच्यावरती मेंबरशिपची ऑब्जेक्शन घेतली तुम्ही, कसं काय घेतली, काय घेतली. नंतर बोलू नका मी घेतली असं बोलला तर 5-5 हजार रुपये पेनल्टी मारून ऑन द स्पॉट. मी पहिलेच सांगतो, हे सदस्य चुकीचे वागतात. सरळ बोलायचा साहेब हा असा असा घटनाक्रम हा चुकीचा वागलेला आहे, बिल्डिंग अडवत होता, अध्यक्षाचा ऐकत नव्हता. मला कोण दिसला मी ऑन दी स्पॉट सांगेन बाबा हा खोटा बोलतो नाही, त्याला पेनल्टी मारतो 5-5 हजारची. सोडणार नाही कोणाला. जे वागलेत, जसे वागलेत, अयोग्य वागलेत ते स्पष्ट ठेवायचं रजिस्ट्रारसमोर. इथं पुढे मागे नाही व्हायचं. नाही तर मग सरळ तटस्थ राहा, मी एकटा बोलायचं नाही कोणीमध्ये. कारण की मे बी तो मिटिंगला सर्व सोसायटीला उभा करेल. कारण की मेंबरशिपचं ऑब्जेक्शन खूप मोठी गोष्ट असते, छोटी गोष्ट नाही आहे ती. ते का घेतलं वगैरे ना, त्याचा आता व्हिडिओ मी लवकरच बनवीन. तो व्हिडिओ सगळ्यांनी बघावा. ठीक आहे. त्याच्यात सगळं लिहिलेलं असेल. हा प्रश्नावरती असं सदस्य वागले म्हणून यांच्या मेंबरशिपवर सोसायटीने दोषी ठरवून ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सगळा मोठा व्हिडिओ बनवतो मी आता त्यांचा. ठीक आहे. आता त्याच्यावरती का ऑब्जेक्शन असेल तर 2 दिवसाची मुदत दिली जाईल. त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणी तर ठीक आहे, नाही घेतलं तर तसंच त्याचं घेतलेलं ऑब्जेक्शन सॉल्व करण्यात येईल व तो पहिला व्हिडिओ टाकण्यात येईल वेबसाईटवर, यूट्यूबला, सगळीकडे तो ठेवून देण्यात येईल. म्हणजे तो रजिस्ट्रार जेव्हा ऑब्जेक्शन जाईल मला तिथे लिंक उपस्थित पाहिजे, ओपन लिंक तिथे द्यायला पाहिजे ट्रान्सपरन्सीसाठी. बाबा याने असं व्हिडिओ बनवून ठेवला आहे आणि तिथं कोणाचं ऑब्जेक्शन रजिस्टर झालेलं नाही आहे, मला असं तिथे द्यावं लागेल. तेव्हा काहीतरी ते होईल, प्रोसेस पुढे जाईल, घेईल तो निर्णय काहीतरी रजिस्ट्रार. ठीक आहे ना. आपल्या हातात आहे ना निर्णय घेणं. आपण फक्त त्यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे की हा मेंबरशिपसाठी लायक नाही आहे सध्या. कारण की तो पुरा कॉन्ट्रॅक्टचे ॲक्ट्स आहेत जे लिहून दिलेले टोटली ते ब्रीच करतात ॲक्ट्स. त्यांना वारंवार वॉर्निंग दिली आहे, ब्रीच करतात तुम्ही ॲक्ट्स, तुम्ही करा, सही करा. आणि सोसायटीची साध्य नाही केली तर आता सोसायटीची क्षमता संपली. म्हणून त्यांचे ऑब्जेक्शन घ्यायची वेळ त्यांनी आणली, सोसायटीने आणली. सोसायटी फक्त नियम आणि कायदा कानूनला फॉलो करते. ते पण रजिस्ट्रारने आपल्याला संदेश दिला आहे की जाऊन नियम वाचा. ते नियम वाचल्यावर मला कळलं की अरे बाबा असं आहे, चुकीचं वागतायत वगैरे. ठीक आहे ना. तर मग इथे सगळे ॲक्ट्स आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांनी ॲक्ट वाचावे मी विनंती करतो. हे सगळे ॲक्ट वाचा व्यवस्थित. हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वाचा. इथं ते फ्रॉड वगैरे दिलेले आहे. सेक्शन 17 दाखवतो तुम्हाला काय असते फ्रॉड.
तुम्ही सही नाही देते कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवर, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांनी जाणून बसून सही नाही देते, तर तिथं फ्रॉड सिद्ध होतो. ठीक आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे फ्रॉड डिफायनेड. इथेच बघा, जाऊन वाचा, हे मराठीत ट्रान्सलेट करा, हे सगळं सेक्शन मराठीत ट्रान्सलेट करा, तुम्हाला समजेल की कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही साईन पहिले केली आणि आता करत नाही आहे, मध्येच कॉन्ट्रॅक्ट सोडतायत, तर मग तुम्ही फ्रॉड म्हणून घोषित होतात. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही नाही करणार सही तर इथे फ्रॉड घोषित होतो माणूस, व तिथून फ्रॉडला सोसायटीत कसं ठेवायचं ना, ते रजिस्टरला मी प्रश्न विचारणार बाबा फ्रॉड सदस्यांना, कसं का मी ठेवू सोसायटीमध्ये, तूच सांग मला. पुढे अजून लोक येतील सोसायटीत राहण्याला. हां, पुढे सोसायटीत राहायला नवीन लोक आले, परत कोणी सदस्यांनी पैकी कोणी फ्रॉड केला, तो येऊन मला पकडेल. नवीन सदस्य ज्याच्या बरोबर फ्रॉड झाला आहे, तो फ्रॉड झालेला माणूस बोलेल, हां बोलेल काय भाऊ, तुमच्या इथं ऑलरेडी लोकांनी फ्रॉड केला होता, तुम्ही ठेवलंच कसं यांना सोसायटीमध्ये. हां, तो यांना त्यानं धरणार नाही, तुम्हाला धरेल. तो अध्यक्ष होता आणि तू झोपा काढतो का, तुझ्याकडे रजिस्ट्रारने सांगितलं होतं ना, हां नियम कायदे लाव म्हणून, तू काय नाही लावलं आणि तू ठेवलंच कसा, 4-10 प्रश्न विचाराल तुम्ही, काय करणार मग. खूप गंभीर बाब आहे, हलक्यामध्ये घेऊ नका याला, सगळे हलक्यामध्ये घेत आहेत. असं हलक्यामध्ये नाही घेऊन चालत. सोसायटीमध्ये तुमचं युनिट आहे, रजिस्टर्ड युनिट आहे, ते काय फुकट आहे का ते. पैसे मोजले ना तुम्ही, मेहनतीचा 1-1 रुपया लागला ना तुमचे, मेहनतीचे 1-1 रुपयाचं मला जाणीव म्हणून मी एवढं सगळं करतोय, तर कोणी करत नाही एवढं सगळं सोसायटीसाठी. ते चार्जेस बाहेर बघसाल ना, भयंकर चार्जेस, महिन्याला चार्जेस लागतात खूप. पांडू थिंग नाही, हे वेबसाईटच आता तुमचे कितीला आहे, बाहेर 12 ते 15 हजारची वेबसाईट झाली तुमची. आता त्याला डॉमेन नाही म्हणून बिना डॉमेनची तुम्हाला फ्रीमध्ये भारी वेबसाईट बनवून दिली मी. का तर बाबा व्यवस्थित सगळ्यांची घरं व्यवस्थित ट्रान्सपरन्सी राहून नियमाप्रमाणे सगळ्यांना नवीन घरं मिळावी म्हणून मी करतोय. तुफान वेळ गेला माझा याच्यात, भयानक वेळ गेला आहे बनवायला वेबसाईट. 15-20 दिवस लागले, एक व्हिडिओ बनवायला मला 2-2 दिवस लागत आहेत. हा आता व्हिडिओ बनवतो ना मी, 3दा मी डिलीट केला व्हिडिओ, परत बनवला. तर व्हिडिओ बनवायला माझे सगळं सिस्टमला हे होते, खर्च होतो सिस्टमला, तर तुला जाऊ दे. हां, बिल येतो ना बनवायला व्हिडिओ वगैरे, त्याचे चार्जेस खूप असतात. पण आपलं कसं आहे की सिस्टमॅटिक व्यवस्थित राहिले पाहिजे. माझ्या काही व्हिडिओ बनवायचे चार्जेस नाही, फक्त वेबसाईटचे चार्जेस असतील ते फक्त पेमेंटमध्ये घेईन मी, कारण की वेबसाईट कशी आहे कायमची आपल्याकडे राहिलं की तो चांगला व्यवस्थित डेटा राहील म्हणून. बाकी काय नाही, हँडलिंगचं काय घेणार. आता अध्यक्ष आहे, आपल्या सर्वांच्या सोयीसाठी मला करणं गरजेचं आहे. अध्यक्षपद घेतलं आहे तर आपल्याला सोसायटीची व्यवस्था उत्तम ठेवली पाहिजे. मग तुम्हाला जाणीव करून देतो, हे फार टाईम कन्झ्युमिंग आणि खर्चिक काम आहे, तर तुम्हाला एवढं व्यवस्था करतो, जरा त्याचा सन्मान राखा, त्याचा चांगला वापर करा जरा. ठीक आहे, तर हे काय करत होतो मी, हां डाउनलोड, भाई हे सगळे नियम कृपया जाऊन वाचा तुम्ही. तर याच्यामध्ये आय थिंक रिडेव्हलपमेंटचा GR मी टाकला नाही आहे, तो अपडेट करून टाकेन मी, त्याचं मला मिळत नाही आहे, डाउनलोडची लिंक नाही मिळते. तरी तुम्ही कुठेही गुगलला वगैरे सर्च केला रिडेव्हलपमेंटचा GR 2019 सालचा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे, मला मिळाला इथे, त्याचे PDF मिळाली तर इथे अपलोड करेन मी. ओके, ठीक आहे. आता डाउनलोड सेक्शन झाला. आता आता एक कंप्लेंट सेक्शन दाखवतो तुम्हाला. काय वाटलं कोणाला कंप्लेंट टाकायची आहे, सरळ कंप्लेंट सेक्शनमध्ये जाऊ शकतो. इथे नाव, त्याचं नाव, फोन नंबर, ईमेल हे महत्त्वाचं आहे. इथे तुमचा मेसेज लिहा, बस असं आहे, मला या ॲक्टच्या अंतर्गत मला चुकीचं वाटतं आहे, तर कृपया याच्यावरती विचार करण्यात यावा मीटिंगमध्ये, किंवा तुम्ही करा याच्यावर विचार, मला हे चुकीचं वाटतं आहे. त्या ज्यांची कंप्लेंट असेल 7 दिवसामध्ये त्याला रिस्पॉन्स देण्यात येईल. 7 दिवसामध्ये तो कंप्लेंट त्याची रिसॉल्व केली जाईल. नाही केलं तो सरळ तो गव्हर्नमेंटला कंप्लेंट टाकू शकतो. माझी सोसायटीची, माझी सोसायटीची टाका, माझी टाका, कोणाची पण टाका. पहिले इथे करा, मग सोसायटीला टाका, सोसायटीने उत्तर नाही दिलं तर. ठीक आहे, आता ही तुम्ही कंप्लेंट वगैरे लिहिली, इथे लॉज कंप्लेंट टाका. आणि कंप्लेंट व्यवस्थित पाहिजे ॲक्ट्स अंतर्गत, नाही तर मी 1000 रुपये फाईन लावेन. फालतूचं कंप्लेंट नाही पाहिजे मला. या ॲक्ट अंतर्गत सोसायटी चुकीचं वागत आहे, ह्याच्यावरती मला सॉल्व करून देणे, प्रश्न सॉल्व करा माझा, अशी व्यवस्थित कंप्लेंट पाहिजे. ठीक आहे, नसली त्याला ॲक्ट वगैरे नसेल तर वॉर्निंग देण्यात येईल, बाबा तुमची कंप्लेंट चुकीची आहे, परत अशी चुकीची कंप्लेंट आली तर 1000 रुपये चार्ज लागेल, सोसायटीचा वेळ वाया घालवला म्हणून. ठीक आहे ना.
ओके. तर आता इथे लॉज कंप्लेंट हे झाले तुमची कंप्लेंट करून ॲक्ट बिक्ट वाचून ॲक्ट वगैरे लिहा तिथं सेक्शन असं वाचलं चुकीचं आहे. ओके झाला. नंतर इथं लॉज कंप्लेंट केला की ती कंप्लेंट सोसायटीला येईल. 7 दिवसात तुम्हाला रिस्पॉन्स टाईम देण्यात येईल. ओके. त्याच्यानंतर जी कंप्लेंट आहे तुमची झाली की इथं स्टेटस येईल कंप्लेंटचा. ओके. आता ही लास्ट कंप्लेंट होती हिस्टॉरिकल मी केली होती ब्लॉक नंबर 103. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोसायटीचे मेंबर ऐकत नाही चेअरमनचं. त्यांनी सरळ सांगितलं सोसायटीचे माझं नाव पण आहे त्याच्यात सगळ्यांना कॉपी दिलेली आहे कंप्लेंटची. नाही ते ना माझं लिहिलेलं होतं. जा नियम वाचा तुम्ही जाऊन आणि तो GRच्या हिसाबाने करा रिडेव्हलपमेंट तुमची. ठीक आहे ना. मग त्याच्या हिसाबाने सगळं प्रोसेस पुढची चालू केली. कारणे दाखवा वगैरे नोटीस वगैरे दिल्या. काय कोणी रिस्पॉन्स दिलेला नाही आहे त्याला. ठीक आहे ना. ते क्लोज केली होती कंप्लेंट त्यांनी. तर इथे आपण स्टॅटस अपडेट केला. कोणाची पण कंप्लेंट आली इथे स्टॅटस अपडेट केला जाईल. ठीक आहे. तर हा झाला कंप्लेंट सेक्शन तुमचा. ठीक आहे. झालं लेटेस्ट न्यू डाउनलोड. हां आता इथं कॉन्टॅक्ट सेक्शन मेंबर स्टेटस सांगतो तुम्हाला. आता इथं कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला काय कॉन्टॅक्ट करायचं आहे कोणाला वाटलं बाबा सोसायटीशी भेटायचं इथे ते करतील आपण कॉन्टॅक्ट. आपली सोसायटीची लोकेशन आहे. ठीक आहे. झालं इथे. तर अबाउट अस दिलेलं आहे इथे सोसायटीचं. मिशन काय पीसफुल आणि जॉयफुल लाईफस्टाईल उपलब्ध करून द्यायचं. विजन काय सोसायटीचा गुरुदेवच्या आमच्या अंतर्गत गायडन्सच्या अंतर्गत गुरुदेवचं प्रिन्सिपल लावून इथे सगळं सोसायटी व्यवस्थित केली पाहिजे होईल. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे इथे प्रोग्राम्स वगैरे सोसायटी चालू करेल सोसायटीच्या स्पेसेसवरती. ठीक आहे ना. गुरुदेवच्या इथून अजून तिथे लोक येतील पाटील सोसायटी त्यानं अप्रूव्ह केलं बट ठीक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर लोक येतील पाटील अप्रूव्ह करतील. ठीक आहे ना. तर गुरुदेवच्या अंतर्गत इथे सगळे प्रोग्राम भविष्यामध्ये सत्संग वित्संग अवेलेबल होतील. मजा करायला तुम्हाला पूर्ण सुविधा केली जाईल. योगाचे क्लास घेतले जातील. सगळं तुम्हाला यज्ञ होतील पूजा होतील विविध सगळी सोय करण्यात येईल. नवीन झाली डेव्हलपमेंट झाली की. ठीक आहे ना. याचा वेगळा सेक्शन असेल व्यवस्थित केलेला. आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुंदर असं सगळं बिल्डिंग आर्ट ऑफ लिव्हिंगचंच मानली जाईल असंच त्याची व्यवस्था केली जाईल. म्हणजे ते भविष्यामध्ये चांगले लोक येतील उत्तम काहीतरी होईल इथे. फालतू लोक घुसूच देणार नाही मी याच्यामध्ये. आता चांगलेच लोक येतील सगळे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे लोक आले तर फारच सुंदर होऊन जाईल बिल्डिंग. माझं ते इच्छा आहे सगळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य यावे तिथे. की गुरुदेवचीच बिल्डिंग करायची आहे पूर्ण. गुरुदेवच्या लोकांची सगळे उत्तम आले सगळे तर फार सुंदर होईल. उत्तम जाता येईल इथे. हां सत्संग वित्संग करू मस्त करू जरा मग छान करू बिल्डिंग. तो विजन तर हीच आहे. ठीक आहे ना. गुरुदेव आहेत बरोबर होईल सगळं. ओके. झाला आपलं कोणतं झाला अबाउट सेक्शन. आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ भेटतील तुम्हाला सोसायटीचे. क्लिक केला व्हिडिओवरती सरळ. ओके. इव्हेंट्समध्ये तुम्हाला इथे मिळतील इव्हेंट्स मीटिंग वगैरे काय असेल इथे इव्हेंट्स अवेलेबल असतील. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा जे मेंबरचा स्टेटस हा जो नवीन नियमावली आता इथे लागू करण्यात येईल लवकरच. आता हे तुम्ही मेंबर स्टेटसवर आलात की ते तुमचं नाव मिळेल तुम्हाला. ठीक आहे. ब्लॉक नंबर त्याचं नाव मिळेल. तर लिहिलं आहे ब्लॉक नंबर 103 चेअरमन मिस्टर TD दैवज्ञ. तर ब्लॉक नंबर 201 सेक्रेटरी. ब्लॉक नंबर 202 ट्रेझरर. ठीक आहे. 1 2 सगळ्यांचे ब्लॉक नंबर असतील इथे. आता इथं मला अपडेट करायची आहे माहिती कारण की ह्याची प्रत्येकाची एक पेज असेल. ओके. त्याच्यामुळे तर 10-12 पेजेस बनवायचे. आता तर अजून तर वेळ नाही आहे. आता सध्या जेव्हा मला वेळ मिळेल कारण की अजून नियमावली बनते अजून चालू नाही झाली आहे. ठीक आहे. पण याचं व्यवस्था करून ठेवली आहे. आता इथं नियमावली सांगतो तुम्हाला. आता इथं माझं नाव आहे प्रदीप दैवज्ञ. इथे माझी रेटिंग देण्यात येईल. इथे सर्व सदस्यांची नावं आहेत त्याच्या खाली त्याची रेटिंग देण्यात येईल काय आहे बाबा. ठीक आहे. तर त्याचे स्लॅब्स असतील. 100 म्हणजे एक्सिलंट. तर 100मध्ये काय जे बाबा सोसायटीसाठी भरपूर मदत करतो व्यवस्था करून देतो सोसायटीचे मोठे मोठे प्रश्न सॉल्व करतो आहे.
ठीक आहे ना, ऑलवेज सोसायटीसाठी उभा आहे असे सदस्याला कॅल्क्युलेट करून 100ची रेटिंग देण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर 75पर्यंत स्लॅब असेल, 75च्या वरती आला त्याला व्हेरी गुड म्हणून रेटिंग देण्यात येईल, मग चांगला राहतो म्हणून. ठीक आहे, असं 75च्या वरती आला की त्याला बेनिफिट्स देण्यात येतील, सोसायटीमध्ये डिस्काउंट देता येईल किंवा काय असेल त्याला बेनिफिट देण्यात येतील, मेंटेनन्सवर डिस्काउंट मिळेल किंवा काय अजून असेल सुविधा त्याला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, 75वरती, कारण की तो जर का उत्तम राहत असेल तर त्याचा हक बनतो, डिस्काउंट काय ना काय सोसायटी प्रोव्हाइड करेल त्याला, काय ना काय त्याचा फोटो लावेल सोसायटीमध्ये, उत्तम राहतं वगैरे, काहीतरी सोसायटी त्याला मान सन्मान देईल. हा झाला 75च्या वरती. तर 50 ते 75 इथे गुड रेटिंग देण्यात येईल. ठीक आहे, चांगला राहतो बाबा. ठीक आहे, त्याचं काय बघू आता, त्याच्यात काय आहे नाही, गुड राहतो. 75 ते 50मध्ये गुड राहतो. तर 50च्या खाली उतरला 25पर्यंत की त्याला ओके रेटिंग देण्यात येईल, बाबा ठीकठाक राहतो आहे, जरा अयोग्य राहतो थोडाफार, ठीकठाक राहतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओकेच्या खाली 25च्या खाली गेला तो की त्याला पुअर रेटिंग देण्यात येईल, त्याचं स्टेटस रेड होईल, पुअर रेटिंग देण्यात येईल व अशा सदस्याला पेनल्टी लागेल. ठीक आहे, पेनल्टी असेल 5 टाइम्स और 10 टाइम मेंटेनन्स भरा. 25 ते 0पर्यंत. तर 0च्या खाली गेला, जसा तो वाईट वागेल तशी त्याची मायनस 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 रेटिंग होईल, जाईल 0च्या पण खाली जाईल, 0 -10 0 -10 -15 -20 25. शिव्या घातल्या कोणी गेली त्याची रेटिंग खाली. तर सपोज 50वर असला आणि शिव्या घातल्या सोसायटीला, कापले त्याचे पॉईंट, 10 पॉईंट कापले, किती गेला, 50च्या 10 गेला. अजून 4 शिव्या घातल्या सोसायटीला, अरे माझं दादागिरी करतो, पॉईंट कापतो, मला हे करतो ते करतो, गेला सपोज तो 25च्या खाली, लागला त्याला मेंटेनन्स. जो जसा बिहेवियर असेल त्याच्याप्रमाणे त्याला पॉईंट्स देण्यात येतील. हे मी आधी पण मांडलं होतं, पण ते जास्त मला एवढं नियम तेव्हा कायदे काढून माहीत नव्हते, त्याच्यामुळे ते जरा पुढे मागे झालं. पण आता ते व्यवस्थित सॉर्ट करून पुन्हा ते नियमावली बनवण्यात येईल व प्रत्येक मेंबर्सचा बिहेवियरच्या हिसाबाने त्याला पॉईंट देण्यात येतील. चांगला वागला, सोसायटीला मदत केली, मीटिंगला आला, चौकशी केली, काय मदत केली सोसायटीला, त्याला देण्यात येतील 5 10 15 20 पॉईंट देण्यात येतील त्याच्या योगदानाच्या हिसाबाने. आला 75च्या वरती आला, मिळेल त्याला डिस्काउंट मिळेल, मान सन्मान मिळेल, काय तरी करू आपण त्याच्यावरती. बाबा असं आलेलं दिसेल, अरे वा चांगला राहतो काय, अच्छा व्हेरी गुड लिहिलं याचे, ते एक्सिलंट लिहिलं, हो चांगला मेंबर दिसतो आहे इथल्या सोसायटीजला. ठीक आहे ना, तो असं इथे बिहेवियर रेटिंग सोसायटी बनवत आहे. ठीक आहे, जसा गेला तर मी तर म्हणतो 40च्या पण खाली लावेन, बघतो आता कसं आहे ते सिस्टम. पण 25च्या खाली आला त्याला लावला मेंटेनन्स, दमदाटी करतो काय, दबाव टाकतो काय, घे 20 पॉईंट मायनस, दबाव टाकला तो -20 पॉईंट्स, गेला खाली, गेला पुअरमध्ये गेला, 20 गेला, 0च्या पण खाली गेला, कापला, भर मेंटेनन्स, पेनल्टीज त्यांच्यासाठी. बरोबर की नाही. तर तुम्ही एवढं दबाव टाकतात, पोलीसमध्ये देतो बोलतात, ह्या करेन त्या करेन, कायदेशीर कारवाई करेन, हॅन टॅन टॅन टॅन, तुम्ही असाच आहे, तुमच्यामुळेच होता. अरे 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 एवढं दबाव टाकून कसं काय वाचतं भाऊ. हां, एवढा दबाव टाकून कोणीच नाही वाचू शकत, कुठेच नाही वाचू शकत. आता त्यांचे सगळे दबाव टाकलेले आहेत ना, सगळे कॅल्क्युलेट होतील आणि ज्यांनी मदतही केली ना त्याचं पण सगळं कॅल्क्युलेट होईल आणि एक फायनल रेटिंग इथे टाकण्यात येईल. त्याच्या हिसाबने इथे आता सोसायटी राहील. कोणी नवीन आला इथे त्याची एंट्री होणार, आला कसा राहतो, का घरात कोण राहतात, कसे वागतात, इथे सगळं अपडेट ठेवण्यात येतील. बाबा कसे राहतात, व्यवस्थित राहतात का, बिहेवियर कसा आहे यांचा, व्यवस्थित राहत आहेत का, भांडण करतायत का, किती भांडणं केली, का केली, सगळं माहिती टाकण्यात येईल. ओके, ब्लॉक नंबर 202 कसे राहत आहे, येत आहे का, विचारपूस करते का, कसे काय त्यांनी माहिती घेतली, चांगला बिहेवियर राहिले, सोसायटीच्या हितात केलं, लगेच त्यांना पॉईंट मिळेल.
नाही चालेल, सोसायटीला इग्नोर केला, नोटिसेसला इग्नोर केला, डिसरिस्पेक्ट केली सोसायटीची, गेले पॉईंट, काटाकट कापलं जाणार पॉईंट. पॉईंट कापले, गेला 25च्या खाली लागले त्याला मेंटेनन्स 5 टाइम्स किंवा 10 टाइम्स. मग आता गेला एखादा खालीच गेला, मग काय त्याच्यावरती उपाय? सरळ साधा सोपा उपाय आहे, माफीनामा त्याने दिला. सपोज गेला तो 50ला गेला, -100ला गेला, एक माफीनामा दिला त्याने, तो येईल 25च्या वरती 1 पॉईंट, 26वरती येईल, 25पर्यंत येईल. 25च्या खाली आहे ना ॲक्च्युली, तो 25पर्यंत त्याला घेण्यात येईल. त्याने जर का माफी मागितली व्यवस्थित, सॉरी माझे चुकले, माफीनामा दिला त्याने, अत्यंत खाली असेल रेटिंग, तर त्याला इथे एक पेनल्टी देण्यात येईल. 5,000, 10,000, 25,000 असे स्लॅब तिथे ठेवण्यात येतील. गेला जसा जसा तो सपोज -100 झाला असेल, त्याला एकदम दयामाया आली, बाबा माझं चुकलं आहे, बाबा जाऊ दे, मी माफी मागतो, तर माफी मागितली त्यानं सोसायटीची. तर 100च्या इथे स्लॅब असेल, सपोज 100 मायनसला 25,000 असतील, तर त्याने माफीनामा प्लस 25,000 सोसायटीच्या हातात ठेवायचे, मगच सोसायटी त्याला रेटिंग देण्यात येईल, नाही तर तो मायनसमध्येच राहील. सपोज गेला 25च्या खाली गेला, ठीक आहे, तर काय नाही, 0च्या खाली, 0वरती आला की त्याला एक स्लॅब राहील, 0च्या खाली स्लॅब राहील 5,000, त्याच्यानंतर 0च्या खाली 25 गेला की 10,000, 25च्या खाली 50 गेला की 25,000, 100 गेला की अजून काहीतरी करू, त्याला काहीतरी व्यवस्था तो जरूर करणार. जसं जसं खराब वागत जाईल तशी तशी त्याला पेनल्टीज लागत जातील, ठीक आहे ना. त्याशिवाय लोक सरळ राहणार नाही. तर त्यांचं चालूच आहे, किती वर्ष झाले पाहतोय, नुसते भांडतात, हां काही करतात, जसं काय स्वतःचं आहे सगळं. अत्यंत चुकीचा बिहेवियर आहे काही सदस्यांचा. नाही माझं काय म्हणणं, बाहेर बरोबर राहतात, हां बाहेर राहतात व्यवस्थित, इथं काय त्यांचं मजाल चालते समजत नाही, इथं कशी काय हिमती करतात, नका वाटते इथे बस असे ते सगळे हां लल्लू पंजू आहे. टाका यांच्यावर दबाव, घाला यांना शिव्या, एक तर दबाव असा तिथं हिसाब सोसायटी घेईल. आधीच लिहिलं आहे सोसायटी, आणि मी तर माझा हिसाब तर मी वेगळा घेणार आहे. अजून तो रजिस्ट्रारला तर येऊ द्या, तेव्हा होईल माझा हिसाब. माझा तर होणारच आहे. सोसायटीचा हे नियम लागू करून सोसायटीचा कायमचा हिसाब घेईल, नेहमी हिसाब घेत राहील. सेवा देतो का रे, घे मारी तुझ्या, घे 25 पॉईंट मायनस, तर जर झोनमध्ये भर मेंटेनन्स पेनल्टी म्हणून. तर अशा प्रकारे नियमावली असेल, हे आता बनवतो लवकर लागू करणारे, वकिलाला पण दाखवणार बाबा फेअरनेस वगैरे काय आहे का बघून घे म्हणून सोसायटीच्या अंतर्गत. त्या वकिलाकडून व्हेरीफाय करूनच नियमावली लावली, अशी लावणार नाही, ठीक आहे. मग ही होता मेंबरचं स्टेटस. हा फार विशेष असेल. मे बी भविष्यामध्ये याची मी ॲप बी पण लावेन, ॲपमध्येच तुम्हाला मिळेल, ॲप पण होईल, पण त्याच्यासाठी डॉमेन आणावं लागेल. डॉमेनवर आणली की त्याचं ॲप बनवता येईल. आता सध्या डॉमेनवर नाही आहे, ती फ्री डॉमेनवर काय करता नाही येणार, ठीक आहे ना. हे होतं कंप्लेंट झोन. आता इथं लॉग इन तुम्हाला दाखवतो. लॉग इन आय डीसाठी तुम्हाला साईनअप करावं लागेल इथे, ठीक आहे. इथे साईनअपवर जा, ईमेल टाका, पासवर्ड टाका, तुम्ही साईनअप करू शकतात. त्याचं तर तुम्हाला करून दाखवतो तुम्ही साईनअप, लॉग इन. तर तुमच्या ईमेलवर तुम्हाला लिंक येईल, साईनअपसाठी मे बी लिंक येईल का डायरेक्ट चालू होईल, तिथे माहिती मिळेल तुम्हाला. लॉग इन केलं की तुमचं इथे प्रोफाईल येईल, अकाउंट येईल, तुमची प्रोफाईल येईल, तुम्ही कस्टम करू शकतात प्रोफाईल, फाईल्स वगैरे तुमच्या अपलोड करू शकतात. इथे मग माझे प्रोफाईल थ्रू अपलोड केलेत फाईल्स, इथे सगळे आहेत फाईल्स येतात मी काय काय केलं म्हणून. तसेच तुम्ही अपडेट केलंच तर तुम्हाला असं न्यूजमध्ये इथे जे काय आहे इथे तुम्ही बोलू शकतात कॉमेंट्स टाकून. इथे तुम्ही डायरेक्टली बोलू शकतात या विषयावरती, कमेंट करू शकतात. इथे तुम्ही तुमचा कमेंट टाकू शकतात, तुमचे विचार सांगू शकतात. त्याच्यामुळे काम असे आहे लॉग इन, ठीक आहे. मग ही होती आपली वेबसाईटचा रिव्ह्यू.
तर ही वेबसाईट आता आलेली आहे व पूर्ण सोसायटी ट्रान्सपरन्सी ठेवली जाईल. हां, इथे एक चॅट बॉक्स पण आहे, तुम्ही चॅट करू शकता, तिथं तुमचा मेसेज टाकू शकता, तसा मला रिप्लाय मिळेल रिप्लाय. बा तुम्हाला काय वाटलं बा वेअर इज दिस सोसायटी, असं पण तुम्ही टाकू शकतात. आता याचा रिप्लाय आता मी जेव्हा वाचेन तेव्हा तो मिळेल रिप्लाय तुम्हाला, इथे कोणाचा पण, कारण की तो वेबसाईटला येतो ना मेसेज. इथे मग तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण येतो बोलू शकतात माझ्याशी. काय अटॅचमेंट आहे तुम्ही लावू शकतात, फाईल बिल आहे तिथं लावू शकतात. ओके, काय अटॅच करून फोटो बिटो पाठवायचा बाबा असं असं आहे काय आहे, तर तुम्ही डायरेक्टली इथून ॲक्सेस करू शकतात. ठीक आहे, तर ही होती डेस्कटॉपची साईट. मोबाईलची साईट तशी वेगळी आहे, थोडी वेगळी आहे, अशी वेगळ्या रेझोल्युशनमध्ये येईल, पण ही सगळ्यात मेन साईट ही आहे, ही महत्त्वाची साईट आहे. हा डेस्कटॉप व्ह्यू आहे. मोबाईल व्ह्यू तुमचा वेगळा येईल, असा वेगळं चौकोन येईल, तो आयताकृती येईल. मोबाईल व्ह्यू वेगळा आहे. हे बघायचं तर तुम्ही कॉम्प्युटरवर PC वर बघू शकता. तर मोबाईलमध्ये डेस्कटॉप व्ह्यू केला की असा व्ह्यू दिसेल तुम्हाला. मोबाईल व्ह्यू वेगळा आहे. ठीक आहे, हा डेस्कटॉप व्ह्यूचा तुम्हाला रिव्ह्यू दिला. सेमच आहे मोबाईल आणि त्याचे बटन सेमच आहे, ॲक्सेस सेमच आहे. ओके, तर मग हा तो रिव्ह्यू सोसायटीचा, म्हणजे जे सदस्यांनी सही केलेली नाही आहे त्यांचा आता व्हिडिओ लवकरच बनवून त्याच्यात एक्सप्लेनेशन देण्यात येईल व या सदस्यांना आम्ही का ठेवायचं सोसायटीमध्ये वगैरे, तो ओपन व खुला ठेवला जाईल. रजिस्टरला तो कंप्लेंटमध्ये तो फाईल अटॅच करून पाठवण्यात येईल व त्याचा 7 दिवस घेतात ते रिप्लाय द्यायला. त्यांचा काय रिप्लाय येईल तो आपल्याला लाईव्ह स्ट्रीम करून कळवण्यात येईल. ठीक आहे, असं किंवा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम, किंवा आपण मीटिंग घेऊ एखादी, मीटिंगने लाईव्ह स्ट्रीमच करेन. त्याबद्दल मीटिंग फक्त 40 मिनिट्स एवढा नाही करू शकत, हे लाईव्ह स्ट्रीम करून टाकेन एक यूट्यूबला, त्याचे मी सगळ्यांना लिंक पाठवेन. ओके, ह्याचं काय रिप्लाय येईल वगैरे 7 दिवस तर घेईल तो. पहिले व्हिडिओ आता मी बनवीन, त्याच्यावर तुम्हाला माझ्या मते 2च दिवस देतो, कारण की ना एमर्जन्सी आहे. ते सोसायटीचे बँड वाजते, भेगा गेले ते बघा इथे वरती, काय पण पडतं इथे वरून येऊन. हां बरोबर ना, बँड वाजली सोसायटीची पूर्ण, सगळ्यांना माहिती आहे. उगाच रिडेव्हलपला दिले का आपण तिला, चांगली असती तर कोण दिली असती. हां, सोसायटीच्या हितासाठी सगळं चालू आहे. लोकांना ते चुकीचं दिसत असेल तर बाय आता तुम्ही गव्हर्नमेंटशीच बोला. ठीक आहे ना. ओके, तर मग भेटूया, लवकरच कंप्लेंट होईल व सगळं पाठवण्यात येईल. तुम्ही कृपया या वेबसाईटवर अपडेट राहा पूर्ण. ठीक आहे ना, काही झालं इथं नोटीस बोर्डवरती अपडेट राहा, रोज बघा काय चालू आहे. इथे तुम्हाला स्टेटस अपडेट मिळेल. ठीक आहे ना, इथं स्टेटस अपडेट होत राहील. ऑब्जेक्शनच्या खाली तुमचा परत स्टेटस अपडेट होत राहील या मीटिंगच्या संदर्भात काय झालं म्हणून. ठीक आहे ना, हा इथं स्टेटस आहे मीटिंगचा, बघा मीटिंग 2 मंजूर केलेले रेझोल्युशन. आता रेझोल्युशनच्या खाली ऑब्जेक्शनचे डेडलाईन, मग इथं व्हिडिओ जो आपण आता बनवणार मी एक्सप्लेनेशनचा, ठीक आहे, तो व्हिडिओ इथे बनवण्यात येईल. सॉरी, त्याची लिंक इथे देण्यात येईल. त्याच्या खाली काय होईल इथे सगळं अपडेट केलं जाईल. ओके, तर इथे तुम्ही कृपया अपडेट राहा. ठीक आहे, तर मग आता भेटूया व्हिडिओ बनवल्यावरती नेक्स्ट मीटिंगला. ओके, त्यांची कंप्लेंट वगैरे जाईल, बघू काय म्हणतात. आता रजिस्टर जर का त्यांनी घेतली जर का सोसायटी हँडल करायला तर ठीक आहे, नाही घेतली तर ते मला मग वसुली वगैरे लावावं लागेल. मग त्याला काय अर्थ नाही त्यांनी नाही घेतली तर, कारण की याच्यानंतर एकच ऑप्शन आहे वसुली लावणं. तर वसुली लावून मला बिल्डरचे काय म्हणतो, वकिलाचे पैसे वसूल करायला लागतील, तर तो वकील लावा लागेल, तर वसुली वगैरे करावं लागेल. मग काय करणार जर का त्यांनी मला नाहीच दिली
सोसायटीला नाहीच प्रशासन लावलं तर त्याने जर का मला बोले तुम्हीच करा, मग मला करावं लागेल बाबा, मग तर मला घरात घुसावं लागेल एकेकाच्या, मग काय अर्थ नाही. ठीक आहे, तर बघू आता काय होते. कंप्लेंट लवकरच टाकण्यात येईल. ओके, तुम्ही वेबसाईटवर व यूट्यूबच्या चॅनल्सवर सोशल मीडियावर सोसायटीच्या अपडेट राहा. हां, ओके.